स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा एक न्यू व्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो सर्वांना जय आदिवासी. मित्रांनो आंघोळ वगैरे करून मस्त रेडी आहे मित्रांनो. आता जेवण वगैरे झाले तर राहुरीला जायचं आहे मित्रांनो. काल देखील गेलो होतो पण आज पण जायचं आहे मित्रांनो, कारण की हॉस्पिटलमध्ये जायचं आहे मित्रांनो. मला डोळे वगैरे चेक करायचे आहे मित्रांनो. डोकं जास्त दुखत आहे ना, त्याच्यामुळं जायचं आहे मित्रांनो. तर चला मग आवरून निघू आता. मित्रांनो आवरून बिवरून राहुरीला आलो तर इथं एक मित्राची गाडी घ्यायला आलतो मित्रांनो. त्याचं दुकान इथं म्हणजे दुकानावर कामाला आहे मित्रांनो. तर आलतो पण तो काही इथं नाही, त्याचा पेपर आहे वाटतं. थोडं त्याच्याविषयी काम होतं मित्रांनो आपल्याला त्याच्याकडे, पण तोच नव्हता इथं. तर चला आता जाऊ, आपल्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आपल्याला. तर चला निघू इथून. बघा इथून हायवे रोड दिसतो मित्रांनो. या वरच्या मजल्यावर आहे ना, बघा समोर राहुरी तिकडं, आणि इकडं आपल्या इकडं कारखान्यावर रोड जातो मित्रांनो. आज गुरुवार असल्यामुळं मित्रांनो आज बाजार देखील आहे बरं का. बाजारची गर्दी बघू. चला मग जाऊ आपण आता खालच्या दिशेने. बघा इथून पायऱ्या बिऱ्या उतरायला किती टाइम लागतो किती नाही आता हॉस्पिटलमध्ये बघू. बघा समोर गाडी आहे आपली. मित्रांनो आता मी दवाखान्यात आलो, चेक वगैरे केलं. डॉक्टरची गाडी घेतली मित्रांनो, चेकअप केलं त्यांनी. हा बघा चिठ्ठी दिली. इथं थांबलो आहे आता. बघा डोळ्याचं दवाखाना इथं. बघू आता मेडिकलमधून गोळ्या वगैरे घेऊ, काय काय लागतं बघू आता. किती गोळ्या देतात आणि किती नाही, बरंच खावं लागेल आता. काही चष्म्याचं काही बोलले नाही मित्रांनो डॉक्टर. डोकं दुखतं आणि एवढ्या गोळ्या घ्या नंतर कळवतो म्हणून. तर चला जाऊ मेडिकलमध्ये आता. ह्या बघा मित्रांनो मेडिकलमध्ये आलो आहे, शिपा मेडिकल आहे. आलं बघू आता इथं काय मेडिकल घेऊ. गोळ्या बिळ्या किती टाइम लागत हो. आपली चिठ्ठी दाखवू. तो नेमकं एकच गडी 1 जानेवारी ना. बघू आता तो पण यायचे टाइमच लागत होतो काय. किती टाइम लागतो आता बघू. बघा मित्रांनो घेतल्या गोळ्या आता. आपल्या गोळ्या घेतल्या आता. हे डॉक्टरला दाखवून घेऊ मित्रांनो, जाऊ घरी. काय म्हणते डॉक्टर दुसऱ्या कंपनीच्या भेटल्या, त्या कंपनीच्या सेम त्या कंपनीच्या नाही भेटल्या. चला मित्रांनो जाऊ आता, डॉक्टरला दाखवून घेऊ एकदा. हॉस्पिटलमध्ये आलोय गोळ्या चेक करायला मित्रांनो. बघू घ्यायला दिल्यात गोळ्या, काय म्हणते डॉक्टर बघू आता. काय म्हणले डॉक्टर? बरोबर आहे का? ती कंपनी चेंज होती तर व्यवस्थित द्या ना टाकून. मित्रांनो बघ इकडे ज्यूस प्यायला आलो होतो. बाजार भरलेला आहे मित्रांनो इकडं. अजून एवढी गर्दी नाही झालेली, गर्दी व्हायला चालू आहे. टरबूज बघा मित्रांनो, काय मोठे टरबूज आणलेले विकायला बाजारात. बघू ज्यूसच्या दुकानातही गर्दी आहे म्हटलं, मग इथं थांब. थोडी गर्दी कमी होते म्हटलं, ज्यूस वगैरे पिऊ मग जाऊ घरी. बघा हे ज्यूसचं दुकान आहे, मध्ये माणसं बसलेले आहे. टाईम लागेल म्हटलं तिथं उभं राहण्यापेक्षा हे बाहेरच थांबलेलं बरं. बघा छावा पिक्चर लागलेला आहे मित्रांनो, पुढं पिक्चर राहते समोरच. टाईम लागत होता. ज्यूसच्या दुकानात आलं मित्रांनो, ज्यूसची ऑर्डर दिली. बघा भाऊ ते ना बनवून राहिले ज्यूस. बसलं इथं, गर्दी पण भरपूर मित्रांनो. सीट भेटलं आणि इथं बसून घेतलं. आता बघू ज्यूस वगैरे घेऊन मित्रांनो निघू घरी. समोर बाजार चालू आहे. ज्यूसाला
मस्त अशी टेस्ट आहे मित्रांनो ज्यूसची. कारण की लहानपणापासून मी इथंच ज्यूस पित असतो मित्रांनो. भारी लागत ते टेस्ट. एवढा संपू आणि निघू 5-10 मिनिटांमध्ये घरी. डोळे वगैरे चेक केलेत, दवाखान्यातून गोळ्या वेळ्या घेतल्यात, निघू आता घरी. गार पिऊ म्हटलं चला जाऊ मग. मित्रांनो ज्यूस घेतला, चला मग जाऊ आता घरी. भाजीला सांगितलं होतं पण न्यायचं थोडं अवघड आहे. समोर बघा हाय भाजी वगैरे पण न्यायचं गाडीवर अवघड आहे. पिशवी नाही आणलेली, काय करावं घ्यावं का नको बघू. आता घेतलं तर घेऊ. आता बाजार तर आलाच आपला, उद्या परवा बाजार आहे ना आपला. चला मग निघू काय. मित्रांनो संध्याकाळी झाली मित्रांनो, कारण की दुपारी मी 2-2:30लाच घरी आलतो मित्रांनो. त्याच्यामुळं मग गोळ्या घेतल्या मित्रांनो आणि आराम केला. तर डॉक्टरने गोळ्या दिल्या मित्रांनो. डॉक्टर बोलले की एवढ्यात राहिलं तर ठीक, नाही तर मग डबल बघू म्हणे पुढची प्रोसेस आता काय होते काय नाही. कारण की मला डोक्याचा जास्त त्रास आहे मित्रांनो. डोकंच फार दुखतंय. इथून एवढं डोकं दुखतंय मित्रांनो. त्याच्या संदर्भात गेलो होतो. तिथून आल्यावर मित्रांनो थोडं जेवण केलं, फ्रेश वगैरे झालं, थोडी झोप घेतली. कारण की मित्रांनो गाडीवरचा प्रवास थोडं दणदणच झालं. हा बघा संध्याकाळ आता पार अंधार पडलाय मित्रांनो. बाहेरचं वातावरण अंधारच पडलेला आहे एकदम. तेव्हा काय अजून जेवण वगैरे बाकी मित्रांनो माझं. संध्याकाळी झाली, अजून स्वयंपाक बाकी आता. मग करू जेवण वगैरे मित्रांनो. मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग मित्रांनो कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो. व ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. शेअर करा सर्वांना. जय आदिवासी मित्रांनो. मी आजचा ब्लॉग इथे संपवतो. आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. सर्वांना जय आदिवासी मित्रांनो. सर्वांना शुभरात्र.